मित्रांनो, मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण एका चलातील रेषीय समीकरणे कशी सोडवायची ते पाहिलं होतं, म्हणजे इक्वेशन इन वन व्हेरिएबल. आता त्याच चॅप्टर मधील जो सेकंड पार्ट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला इक्वेशन तयार करायचं असतं, बरोबर, म्हणजे वर्ड क्वेश्चनचे आहेत शाब्दिक उदाहरणं, त्यांचा आज आपल्याला विचार करायचा आहे. तर त्यासाठी कोणत्या पद्धतीने विचार करावा किंवा कोणत्या ट्रिकचा वापर करावा यांची माहिती तुम्हाला मिळेल आणि नंतर ते शाब्दिक उदाहरण आपण सॉल्व्ह करूया. चला तर आपण आता सुरुवात करू. मदर इज 25 years older than her son. Find son's age if after 8 years ratio of son's age to mother's age will be 4/9. आता आपण प्रश्न समजून घ्या. या उदाहरणामध्ये प्रश्न जर तुम्हाला नीट कळाला तर तुम्हाला पुढचं काम अत्यंत सोपं होतं, बरोबर. मदर इज 25 years older than her son, म्हणजे आई मुलापेक्षा 25 वर्षांनी तिचं वय जास्त आहे. फाइंड सन्स एज, मुलाचं वय शोधा. कधी? इफ, जर. आफ्टर 8 years रेशियो ऑफ सन्स एज टू मदर्स एज विल बी 4/9. जर 8 वर्षानंतर मुलाच्या वयाचं आईच्या वयाशी जो रेशिओ आहे म्हणजे गुणोत्तर ते 4/9 होत असेल तर आपल्याला त्यावेळेला मुलाचं वय आजचं काढायचंय, बरोबर, एज ऑफ सन्स. आता इथे बघा, फर्स्ट सेंटेन्स वरूनच आपण स्टार्टिंग करायची. मदर इज 25 years older than her son. आता बघा, मदर ओल्डर आहे, पण कोणापेक्षा ओल्डर आहे? सन पेक्षा, बरोबर. ज्याच्यापेक्षा असतं ना ओल्डर दॅन सन, दॅन सन म्हटलेलं आहे, त्यामुळे आपल्याला आधी सनचं एज जर माहित असेल तरच मदरचं एज 25 ने ग्रेटर आपल्याला दाखवता येईल, बरोबर. मग इथे काय अजून करावं लागेल आपल्याला? कोणाचं एज? तर सनचं एज, बरोबर. म्हणून काय म्हणायचं आपण? लेट सन्स एज बी एक्स, म्हणजे मुलाचं वय काय म्हणलं आजचं आपण? एक्स. देअरफॉर मदर्स एज इक्वल टू मदर इज ओल्डर, म्हणजे एक्स पेक्षा आईचं वय ओल्डर म्हणजे जास्त आहे, म्हणजे एक्स प्लस काय येणार? 25. ओके. दोघांचे एज मिळाले आपल्याला, पण एक टुडेज एज आहेत म्हणजे आजची वय आहेत. आता काय म्हटलेलं बघा, कंडिशन मध्ये काय सांगितलेलं? आफ्टर 8 years, म्हणजे आफ्टर 8 years 8 वर्षानंतर दोघांच्या एजेस मध्ये फरक पडेल की नाही, म्हणजे प्रत्येकाचं एज वाढेल. म्हणून इथे काय म्हणू आपण? आफ्टर 8 years. आफ्टर 8 years. आता प्रत्येकाचं वय काढू आपण. सन्स एज म्हणजे मुलाचं वय काय असेल आफ्टर 8 years? टुडे काय? एक्स आहे. आफ्टर म्हटलं की प्लस करायचं आणि बिफोर म्हटलं की मायनस करायचं, म्हणजे 8 वर्षानंतर मुलगा 8 वर्षानंतर याचं एज 8 ने वाढेल की नाही. समजा एखाद्याचं वय आजचं 10 आहे, ते 8 वर्षानंतर आफ्टर 8 years किती बनेल? 18 होईल. मग इथे आपल्याला टुडेच एक्स आहे, मग एक्स प्लस 8. मग आईचं एज, मदर्स एज तेवढंच राहील का? नाही, तर हे सुद्धा 8 ने काय होईल? इन्क्रीज होईल. देअरफॉर मदर्स एज इक्वल टू बिकम्स एक्स प्लस 25. याच्यामध्ये काय ऍड होणार आता? 8, बरोबर. याच्यामध्ये दोघांमध्ये 8 इन्क्रीज केले बघा आपण, इक्वल टू एक्स प्लस 25 प्लस 8 दॅट इज 33. आता बघा, आता आपल्या कंडिशन काय दिलेले? आफ्टर 8 years सन्स एज टू मदर्स एज हा जो रेशिओ आहे, गुणोत्तर आहे, ते 4/9 होतं. मग बाय गिव्हन कंडिशन काय म्हणायचं? बाय गिव्हन कंडिशन म्हणजे दिलेल्या अटीनुसार. व्हॉट इज कंडिशन? रेशिओ घ्या. सन्स एज टू मदर्स एज, सन्स एज किती आहे? एक्स प्लस 8 आहे, आणि मदर्स एज किती आहे? एक्स प्लस 33. ओके. हा जो रेशिओ आहे तो कोणाशी इक्विव्हॅलंट आहे?
रेशो विल बी 4/9. मग इथे काय घ्यायचं 4/9. आता याला क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे 9 इंटू काय होणार 9 इंटू एक्स प्लस 8 इक्वल टू 4 इंटू एक्स प्लस 33. आता काय करा ब्रॅकेट सॉल्व करा 9 इंटू एक्स 9x प्लस 9 8 चा 72 इक्वल टू 4 इंटू एक्स 4x 4 3 जा 12 जा 2 1 4 3 जा 12 प्लस 1 13. आता 9x आणि 4x मध्ये ग्रेटर कोण आहे 9x आणि जो स्मॉलर आहे त्याची जागा चेंज करायची म्हणजे 4x ला इकडे आणा 9x ऍज इट इज लिहिणार 4x इथे प्लस आहे इकडे आल्यावर काय होणार मायनस होणार इक्वल टू 132 मायनस हे प्लस 72 इकडे गेल्यावर मायनस 72 होतील. मग काय राहील 5x इक्वल टू 0 60. therefore x इक्वल टू 60 मल्टिप्लायचे 5 इकडे आल्यावर डिनॉमिनेटरला येणार डिव्हिजनला therefore x इक्वल टू 12 5 जा 12 इयर्स. कोणाचं एज आलंय सन्स एज काढायचंय ना आपल्याला therefore सन्स एज इक्वल टू 12 इयर्स. या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. मदरचं एज काय होणार एक्स प्लस 33 म्हणजे 12 प्लस 33 45 होईल. ओके आफ्टर 8 इयर्स. म्हणजे या पद्धतीने आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. बघा क्वेश्चन सेकंड. द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन न्यूमिनेटर बाय 12. आता डिनॉमिनेटर आणि न्यूमिनेटर बघा फ्रॅक्शनचा जो अपर पार्ट असतो तो न्यूमिनेटर असतो आणि लोअर पार्ट असतो तो काय असतो डिनॉमिनेटर. आता इथे काय म्हटले डिनॉमिनेटर हा न्यूमिनेटर पेक्षा 12 ने ग्रेटर आहे म्हणजे आपल्याला डिनॉमिनेटर काढायचा झाला तर न्यूमिनेटर पाहिजे बरोबर. ग्रेटर दॅन न्यूमिनेटर इथे काय म्हटलेलं आहे दॅन न्यूमिनेटर म्हटलेलं आहे म्हणून काय म्हणणार आपण न्यूमिनेटर जो आहे तो आपण काय म्हणावं लागेल आपल्याला एक्स म्हणावं लागेल. लेट न्यूमिनेटर बी एक्स. आपण न्यूमिनेटर म्हणजे अंश एक्स मानला. आता डिनॉमिनेटर काय देअरफॉर डिनॉमिनेटर इक्वल टू डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन न्यूमिनेटर म्हणजे या एक्स पेक्षा न्यूमिनेटर एक्स मानलंय ना आपण एक्स पेक्षा ग्रेटर बाय 12. इथे काय करणार प्लस 12 करणार आपण. आता डिनॉमिनेटर पण मिळालं आणि न्यूमिनेटर पण मिळालं देअरफॉर फ्रॅक्शन इक्वल टू आपल्याला फ्रॅक्शन मिळेल ना. आता अंश आणि छेद मिळाले. फ्रॅक्शन काय असतो नेहमी न्यूमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर. आता न्यूमिनेटर किती आहे बघा आपलं एक्स आहे आणि डिनॉमिनेटर काय एक्स प्लस 12. ओके फ्रॅक्शन आपल्याला मिळालेले. आता पुढची कंडिशन काय बघा. इफ द न्यूमिनेटर इज डिक्रीज बाय 2 म्हणजे या न्यूमिनेटरला आपण 2 ने डिक्रीज करायचं आणि डिनॉमिनेटर इज इन्क्रीज बाय 7 आणि डिनॉमिनेटरला 7 ने इन्क्रीज करायचं म्हणजे बघा काय होईल देअरफॉर एक्स बाय गिवन कंडिशन बाय गिवन कंडिशन म्हणजे दिलेल्या अटीनुसार न्यूमिनेटर एक्स आहे तो आपल्याला काय करायचंय डिक्रीज बाय 2. याला 2 ने डिक्रीज करा म्हणजे कमी करा म्हणजे मायनस होणार येतं लक्षात. आणि डिनॉमिनेटर काय आपला एक्स प्लस 12 आहे त्याला त्यांनी काय म्हटलं इज इन्क्रीज बाय 7 याला 7 ने इन्क्रीज करा म्हणजे प्लस 7 येणार इथे. ओके याला 2 ने डिक्रीज केलं आणि याला 7 ने इन्क्रीज केलं. मग काय होतं बघा आता फ्रॅक्शन आपला चेंज होईल याची व्हॅल्यू चेंज होणार कारण इथे आपण प्लस मायनस केला. आता पुढे काय आलं बघा द न्यू फ्रॅक्शन हा न्यू फ्रॅक्शन झालेला आहे इज इक्विव्हॅलंट विथ 1/2. तर हा कशाशी इक्विव्हॅलंट होतो इक्विव्हॅलंट म्हणजे समान इक्वल बरोबर किंवा व्हॅल्यू सेम असलेला
याची व्हॅल्यू 1/2 बरोबर इक्वल होते. आपण एवढी काढली, त्यांनी एवढी दिलेली आहे, म्हणजे या दोन्ही किमती कशा असल्या पाहिजे, इक्वल असल्या पाहिजेत. बरोबर. मग आता आपण इथे काय करू शकतो, सिम्प्लिफाय करायला x-2, इथे 12 मध्ये 7 ऍड करू शकतो. लाईक टर्म आहेत, म्हणजे काय येणार x+19 इक्वल टू 1/2. आता क्रॉस मल्टिप्लाय करू आपण, 2 ने याला मल्टिप्लाय करायचं. 2 ब्रॅकेट x-2 इक्वल टू 1 ब्रॅकेट x+19. ओके. 2 into x 2x -4 इक्वल टू 1x + 19. आता 2x आणि 1x मध्ये स्मॉलर कोण आहेत, 1x, त्याची साइड चेंज करू आपण, म्हणजे 2x - 1x इक्वल टू काय राहील, 19 ऍज इट इज लिहायचं. -4 ची पोझिशन इकडे गेल्यावर मायनसचे काय होणार, +4 होणार. देअरफॉर 1x इक्वल टू 23. ओके. आपल्याला तो फ्रॅक्शन काढायचा आहे. मग तो फ्रॅक्शन काढण्यासाठी काय करणार आपण, न्यूमिनेटर अपॉन डिनोमिनेटर. आता x ची व्हॅल्यू किती आली आपली, x किती आहे, म्हणजे न्यूमिनेटर x म्हणजेच काय आला आपलं बघा, न्यूमिनेटर किती आला 23 आणि डिनोमिनेटर किती येणार 23 प्लस x प्लस 12 म्हणजे 23 प्लस 12 होणार. येते का लक्षात, x प्लस 12 आहे ना, इथे x ची व्हॅल्यू घेतली आपण, x प्लस 23 म्हणजे किती होणार 45. बरोबर. म्हणजे न्यूमिनेटर पण मिळाले, डिनोमिनेटर पण मिळाले. देअरफॉर फ्रॅक्शन इक्वल टू, गिवन फ्रॅक्शन इक्वल टू न्यूमिनेटर अपॉन डिनोमिनेटर मीन्स 23 अपॉन काय येणार, याची व्हॅल्यू बघा, सॉरी इथे 45 नाही येणार, किती येणार 35. ओके. 23 अपॉन 35 इज द गिवन फ्रॅक्शन. हा आपल्याला दिलेला अपूर्णांक असेल. आलं लक्षात. थर्ड क्वेश्चन आहे, द रेशिओ ऑफ वेट ऑफ कॉपर अँड झिंक इन ब्रास, म्हणजे पितळेमध्ये कॉपर आणि झिंक यांचा वेटचा जो रेशिओ आहे तो 13:7, 13:7 रेशिओ आहे. द वेट ऑफ झिंक इन अ ब्रास, फाइंड द वेट ऑफ झिंक इन अ ब्रास स्टेन्सिल वेइंग 700 ग्रॅम. तर 700 ग्रॅम वजनाच्या ब्रास स्टेन्सिल मध्ये म्हणजे पितळेच्या संमिश्रात तुम्हाला झिंकचं वेट किती असेल, जस्ताचं वेट किती असेल. आता बघा यांचा जो रेशिओ दिलेला आहे कॉपर आणि झिंकचा, तो रेशिओ किती आहे, तो रेशिओ 13:7. म्हणजे आपल्याला कॉपरचं वेट 13x मानू शकतो आणि झिंक साठी तेच वेट किती मानता येईल आपल्याला 7x. देअरफॉर वेट ऑफ कॉपर be 13x and that of zinc be 7x. ओके. नाउ या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे, दोघांचं ऍडिशन म्हणजेच तुमचा कोण आहे, तुमचं ब्रास स्टेन्सिल आहे. येते का लक्षात. याचा अर्थ या दोन वेटची जी ऍडिशन असेल 13x प्लस 7x, कॉपर प्लस झिंक इक्वल टू ब्रास आहे ना. ब्रास किती दिलेलं आहे, ब्रासचं वेट किती आहे 700 ग्रॅम आहे. म्हणजे इथे काय घेऊ शकतो आपण 700 ग्रॅम. ही कंडिशन झाली. कारण बघा लक्षात येते तुमच्या, आपला जो पितळ आहे ब्रास आहे, ते ब्रास मध्ये कोण आहे कॉपर आणि झिंक, या दोघांची ऍडिशन म्हणजेच ते ब्रासचं वेट. आता याला सॉल्व्ह केल्यानंतर पुढे काय येणार मग 13x प्लस 7x इक्वल टू 20x इक्वल टू किती येणार 700. हेन्स x इक्वल टू 700 अपॉन 20 मीन्स x इक्वल टू 0.070/2 35. 35 इज द व्हॅल्यू ऑफ x. आणि आपल्याला कोणाचं वेट काढायचंय आता बघा, फाइंड द वेट ऑफ झिंक. Therefore weight of zinc किती येणार बघा, weight of zinc किती येणार, weight of zinc that is 7x means 7 into 35. 7 5 जा 35 जा 5 3 21 plus 3 24 245 ग्रॅम.
जर तुम्हाला वेट ऑफ कॉपर का म्हटलं असतं तर काय केलं असतं तुम्ही 13x घेतलं असतं आणि 13 इंटू 35 करून जो गुणाकार येणार ते वेट ऑफ कॉपर आलं असतं 5, 6, 39 प्लस 6 दॅट इज 45 455 आणि दोघांचे ऍडिशन बघा 700 येते आहे की नाही. म्हणजे या पद्धतीने अशा प्रकारे जर आपल्याला रेशोचा एक्झाम्पल दिलं तर ते आपल्याला सॉल्व्ह करता येईल. इथपर्यंतच तुमचा आन्सर आहे, हे तुम्हाला मी काढून दाखवलं. बघा मित्रांनो, पुढचा एक प्रश्न आहे. इन द 2 डिजिट नंबर म्हणजे एका 2 अंकी संख्येत डिजिट ऍट टेन्स प्लेस दशक स्थानचा अंक इज ट्वाइस द डिजिट ऍट युनिट प्लेस. म्हणजे एकक स्थानच्या अंकापेक्षा जो टेन्स प्लेसचा नंबर आहे युनिट प्लेस पेक्षा डबल आहे. इफ द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग डिजिट. आता हे डिजिट इंटरचेंज केले म्हणजे समजा 25 नंबर आहे तर तिला आपण इंटरचेंज केल्यावर काय होणार 52 येणार ना, तर तसं. आणि त्या 2 नंबर ऍडिशन केल्यावर आपल्याला ऍडिशन सम किती मिळते 66. फाइंड द नंबर म्हणजे सुरुवातीची संख्या आपल्याला ती शोधायची. आता इथे काय करायचंय नेहमी लक्षात ठेवायचं 2 डिजिट नंबर फॉर एक्झाम्पल आपण समजा 25 नंबर घेतलेले आहे बघा, तरी 25 2 डिजिट नंबर कशी म्हणते 10 इंटू 2 प्लस 5. ओके 20 प्लस 5 अशी होणार ना ती, म्हणजे 10 इंटू टेन्स प्लेस प्लस युनिट प्लेस. म्हणजे याचा फॉर्म्युला काय आहे 2 डिजिट नंबरचा 10 इंटू टेन्स प्लस युनिट. मग 2 डिजिट नंबर इक्वल टू काय असतं 10 इंटू टेन्स प्लस युनिट. आता टेन्स प्लेसचा नंबर आणि युनिट प्लेसचा नंबर जर तुम्हाला मिळाला तर तुम्हाला ओरिजिनल नंबर मिळेल, येते लक्षात. आता बघूया आपण काय दिलंय. इन द 2 डिजिट नंबर डिजिट ऍट 10 प्लस इज ट्वाइस द डिजिट ऍट युनिट प्लेस. म्हणजे 10 प्लेसचा जो डिजिट आहे तो युनिट प्लेसच्या डिजिटवर डिपेंड आहे. युनिट प्लेसच्या डिजिट पेक्षा तो कसा आहे ट्वाइस द डिजिट ऍट युनिट प्लेस. म्हणजे आपल्याला फर्स्ट कोणता डिजिट पाहिजे युनिट प्लेसचा. लेट डिजिट ऍट युनिट प्लेस बी एक्स. ओके युनिट प्लेसचा डिजिट एक्स मानला, therefore digit at tens place equal to unit digit at tens plus is twice the digit at unit place. या युनिट प्लेस पेक्षा तो twice आहे म्हणजे डबल आहे, इक्वल टू 2x येणार. ओके therefore नंबर इक्वल टू ओरिजिनल नंबर काय असेल 10 इंटू टेन्स 10 इंटू टेन्स व्हॉट इज व्हॅल्यू टेन्स 2x. ओके प्लस युनिट प्लेसला कोणता डिजिट आहे x आहे म्हणजे ती नंबर काय असेल 10 इंटू 2x 20x प्लस x. ओके आता पुढे काय झालेलं आहे बघा, म्हणजेच किती येणारी 20 प्लस x दॅट इज 21x. ही ओरिजिनल नंबर झाली. आता काय केलं बाय गिवन कंडिशन काय दिलेलं आहे नंबर इफ द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट. म्हणजे आपल्याला नंबर काढावी लागेल कोणती नंबर ऑब्टेन बाय interchanging digit इक्वल टू अगेन फॉर्म्युला तोच आहे 10 इंटू 10 प्लस युनिट. फक्त आता इथे डिजिट इंटरचेंज करायचे म्हणजे जिथे टेन्स प्लेसला काय होता इथे टेन्स प्लेसला 2x होता, इथे काय घ्यायचा आता युनिट प्लेसचा x घ्यायचा. ओके आणि इथे युनिट प्लेसला 2x होता, युनिट प्लेसला काय होतं बघा
युनिट प्लेसला एक्स आहे ना, तर इथे काय घ्यायचं आपण, तिथे एक्स आहे बघा, इंटरचेंज केल्यावर इथे काय येणार 2x येणार. हे लक्षात आलं बघा. टेन्स प्लेसला 2x होता, तिथे एक्स आणलं आणि युनिट प्लेसला एक्स होता, त्याच्या जागेवर 2x नेलं, म्हणजे नंबर इंटरचेंज केले. मग आता नंबर काय तयार होते बघू. 10 into x 10x प्लस 2x इक्वल टू 12x. बघा 21x चं इंटरचेंज झाल्यावर 12x आले की नाही, इंटरचेंज. ओके. आता या ज्या दोन नंबर आहेत काय सांगितलेलं आहे, इफ द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग डिजिट इज ऍडेड टू द ओरिजिनल नंबर, ती ओरिजिनल नंबर आहे कोणती 21x, आणि इंटरचेंज केल्यावर तीच नंबर काय आली, सेकंड नंबर काय आली 12x, यांची सम किती आहे 66 आहे. म्हणजे ही आपली कंडिशन झाली. ओके. म्हणजे आता ऍडिशन करू आपण. 21 प्लस 12 दॅट इज 33x इक्वल टू 66 मीन्स x इक्वल टू 66 अपॉन 33 इक्वल टू काय येणार 33 2 जा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x, दॅट इज 2. म्हणजे आपल्याला नंबर आता फाइंड आउट करता येईल. देअरफॉर नंबर इक्वल टू आन्सर काढता येईल ना आपल्याला. नंबर काय आपल्याला आलेले आहे 21x आहे ना, म्हणजे 21 इंटू x ची व्हॅल्यू 2 इक्वल टू 42. नंबर काय असेल आपली 42. बघा आपली ओरिजिनल नंबर 42 आहे, इंटरचेंज केल्यावरतीच नंबर काय होणार आहे 24 होणार की नाही, आणि यांची ऍडिशन 66 येते का बघा 66. म्हणजे आपला आन्सर हे कसं आहे बरोबर आहे. लक्षात आलं तुमच्या. तर या पद्धतीने आपण युनिट आणि टेन्स प्लेस वरून एखादी नंबर फाइंड आउट करू शकतो. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ यांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला या प्रकारच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. हा व्हिडिओ जरा मोठा होईल, त्यामुळे आपण सुरुवातीचेच काही क्वेश्चन पाहिलेले आहेत. नंतरच्या क्वेश्चन साठी सुद्धा आपण याच प्रकारचा दुसरा एक व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. थँक्यू.